आंबे इकायला आले गावात, खेडगाव आंबे इकायला आले. ते आंब्याची आवाज आल्याबरोबर मुलं आईला म्हणायचे आई आंबा, बाबाला म्हणायचे बाबा आंबा. 15 दिवस सीजन निघून गेला, साधी कैरी सुद्धा मायबापांनी दिली नाही. परिस्थिती नव्हती, हो नव्हती परिस्थिती. पण एके दिवशी आंब्याची डाल दारातून चालली. 2 वेळेला आंब्याची डाल दारातून चालली. एक बाई आंबे विकत होती. आंबे घ्या आंबे, आंबे घ्या आंबे, आंबे विकायची. पूर्वीच्या काळात नगावर आंबे असायचे, सायखडीचं माप असायचं. आता किलोवर आले. 21 प्रकारचे माप आहेत. मेय, सांख्य, तुल्यम, झाले 3. बाकीचे घरी गेल्यावर पाठ करा कोणते कोणते माप. 21 प्रकारचे माप पुराण सांगते. वाचत जा आपलं. भंगिऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचितात, डोकं जळून जाईल. आपलं वाचिजा कधी पण आपलं. आता आले लोक जुन्या. मागच्या त्या 2-3 वर्षात एक आजार आलता का, त्या आजारानं माणसं नीट तासाव आणलेत. नीट तासाव आणले, नीट तासाव. हो या 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 काय नाही, लगेच स्मशान वैराग्य असते यायचं, पुन्हा पहिल्या जागेवर येतात. ते संस्कृती शिकविण्यासाठी कालचा आजार होता, स्वच्छतेसाठी कालचा आजार होता, हातपाय धुवून जेवायला बसावा म्हणून कालचा आजार पाठीलता देवानं. असाच रोडच्या कडीला कुठेही बसतो आणि तसाच वडापावच्या गाड्यावर जातो. अरे उसातले डुकर बरे येत, ते निदान मालक झोपल्यावर तरी उस खातेत. मालक झोपल्यावर ते ऊस तोडीत, ते डुकर बरे आपल्यापेक्षा. किती चांगलं वागायला पाहिजे आपण. असो. आंब्याची डाल दारातून 2-3 बाऱ्या गेली. 15 दिवस निघून गेलते. मुलांनी मुलीनं पाहिलं आई बापाकडं. त्यांना माहीत होतं घेत नाहीत. वडील गडबडीत घरी आले आणि पत्नीला विचारलं, लक्ष्मी लक्ष्मी. वजनात बोलत होते बरी माणसं, वजनात बोलत होते. पूर्वीच्या काळातला सासरा सुनबाईला सुनबाई म्हणायचा. सुनबाई हा शब्द होता, वजनदार शब्द होता, वजनदार शब्द होता. सून सासूला म्हणायची आत्या. आता सून सासूला म्हणते आई. आणि वागणूक भिकारणीची द्यायली. तुझ्या झोपीत भिताडा अंगावर पडन, झोपीत तुझी घरात माती करावं लागन, माळोत फोकावं लागन तू. म्हणजे मोठाडपणानं आई म्हणायचं आणि वागणूक तिला भिकारणीची द्यायची. एक सून सासूला आई म्हणत होती. मला चहा केला. म्हणलं आता आमच्या आई घेतच नाही. आता मी चहा पेताना ती हटावून जीभ फिरू लागली. याचा अर्थ तिला चहा प्यावा वाटू लागला. पण ही चांडाळीन देईच ना. ही म्हणली आमच्या आईला एकदाच चहा लागतो. हो सकाळच्यालाच मसड मिली पहाट. मी म्हणलं देवा, ही मथारी जर खरंच एकदा चहा पित असल तर ही मथारी आहे म्हशीनं 3 वर्ष एकसारखं दूध देऊ दे. आणि ही जर सून मुद्दाम सासूला चहा देत नसल तर म्हशीला म्हण माय तूच मुक्त होय, तुला पुढचा जन्म घोड्याचा भेटल. पण ह्या पापिनीच्या दारात तू राहू नको. हो असं होतं बरं का. मायबापाची संपत्ती घेऊन गव्हाच्या चपात्या आपण खायचं आणि त्याला भाकरी नाही द्यायच्या. बरोबर जवळचे गाव खर्ची राहणं ऐकणारेच पोरं देव पोटाला देत. तुम्ही मायबापाची प्रॉपर्टी हिसकून घेता आणि त्याला देत नाहीत ना. मग बरोबर त्याला ऋण वैर वगैरे 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 ते असे नाना प्रकारचे. आता बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी वाहन होईल. मला 2 घंट्यात बोलायचं, जितकं येईल तितकं घ्या. पण उभाट्या पाळी हाणतो, गवत ठुत नाही. विठाला विठाला घरी आले आणि पत्नीला विचारलं लक्ष्मी जी. ती सुद्धा नवऱ्याला जी म्हणत होती, जी म्हणत होती. इथे बसलेल्या सगळ्या बायकांना जिच्या कपाळावर कुंकू आहे तिला विनंती करतो, तिच्या चपला सगट पाया पडतो, नवऱ्याला मालक म्हणी जा. धनी नका म्हणू, तुमच्या जिबीला जरा वेल्डिंग झालेली, वाकायची नाही. धनी नका म्हण जाऊ, पण मालक म्हणी जाणं, मालक म्हणी जाणं. हा गुरखेवानी बोलतात. राम आहे का काय रे. पाप्याचा बाप मंदिराकडे गेला, स्वयंपाक झाला, त्याला म्हणा गिळायला ये. पुढच्या जन्मात तुला पालीच्या जन्माला घालणार मालक. पालीच्या. जीभ लांबी जाईन किडेवढी जाय, जीभ लांबी जाईन किडेवढी जाय. हो
कशाला कीर्तन ऐकायचे? 100-200 महाराज शिजून खाल्ले तरी ऊन येतो का तुम्हाला? पहिली गोळी मला घाला. संसारात चांगलं वागणं त्याचं नाव कीर्तन आहे. लय टोकायला जाता येते. विधीनं केलं पाहिजे सगळं. विधीने सेवा विषय जागाते विधीने सेवन विषय त्यागाते समान. चौकटीत काम केल्या, चौकटीत वागल्या, काय हिम्मत आहे कोणाची? काय कोणाची मायवेली? का दक्षिणाधिपतयम यज्जायते मम आकृत्याम दृश्याय जायते न सकलम वैष्णवम हिताय चंपदराविंदा. काय यमाची मायवेली? त्याला सुद्धा पायात पडावं लागतंय. विधीत पाहिजे. पैठणच्या मालकाने कोई खर्च केली. नित्य राम नाम गरजे वाणी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी. मी अगोदर बोललेलं सवे यम पायवंदी. यम सुद्धा पाय धरतो. काय त्याची मायवेली? निष्ठेनं वागणाऱ्या लोकांनी जगा काळ काय आम्ही ताकद चांगलं वागायचं. जी बाई नवऱ्याला देव समजिती का त्या बाईनं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडत तरी चलत आहे. महाराजाला काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला नीट बोलत नाही. अशी बाई ज्या गाव भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गावात कमीच आहे इथं कमीच आहे नाही, पण त्याला काय मालकाची कृपा आहे, गोदा काठ आहे, काहीच ताण नाही. तेव्हा एक सांगू का, मुलायला सांगतो, तरुणायला, जो महाराज मायबापाला नीट बोलतो त्याच्याच तुम्ही पण पाया पाडायचं. तुम्हाला कळालं गिरगावकराचे वडील 90ला गेलेत, आई जिवंत आहे. आईला जर गिरगावकर नीट बोलत नसेल आणि तुम्ही मला इथं बोलून जर पाकिट देत असाल तर या तिघायला तर नरकायला जावाच लागल. लय नका हसू. दुसऱ्याचं पेटल्यावर लय खसखस पिकती. तुम्हाला पण 4 नरक येत. विठाला विठाला परवाला प्रमाण म्हणलं होतं बापू तुम्ही. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. देऊतले मालक पाया पडते तो मायबापाची सेवा करणाऱ्याला. राहिलं बाकीच्या याचं काय, आमच्या 3 लोकांना मायबापाला मानायचं. पकवाद्या, गायक आणि कीर्तनकार, ह्या 3 लोकांना मायबापाचा आदर करायचा. विठाला विठाला आदर करतील लोक आमचा. खूप 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 त्या आदराला सीमा नाही सज्जनानं. एवढा आदर सीमा नाही त्या आदराला. बायकोला विचारलं काही पैसे आहेत का, इथपर्यंत आलतो ना, ऋण सांगते, ऋण ऋण ऋण. काही पैसे आहेत का ग आपल्याकडे? आता तुम्हाला ऐकू जाण्यासाठी मी मोठ्याने बोलायलो. लक्ष्मी जी थोडीशी चिल्लर सापडल, 5-50 रुपये आहेत का? 100 रुपये होते ते जवळचे देऊन टाकले.
नवऱ्याकडे. पुन्हा पाहिजे ग. शेजारणीला विनंती केली, 5-50 उसने आणले, नवऱ्याकडे 100 रुपये देऊन टाकले. आणि 15 दिवसापासून लेकराला एक आंबा न घेणाऱ्या बापानं 2 किलो रसाचे आंबे विकत घेतले. बायकोला सांगितलं, रस कर. नाही कुरड्या, नाही पापड्या भेटल्या, नाही भजी भेटली तर रस पोळी कर, रस चपाती कर. केला स्वयंपाक. गावात एक पाहुणा आलता, त्या पाहुण्याला सांगितलं, तुमचं काय असेल ते काम करा पण जेवायला आमच्याकडे या. आणि त्याला रस पोळी जेव घातली. पाहुणा निघून गेला. लेकरं संध्याकाळी आनंदानं झोपले. आज रसपोळी खाल्ली, रसपोळी खाल्ली, रसपोळी खाल्ली, सगळ्यांनी खाल्ली. दिव्याच्या प्रकाशात बाईच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आणि नवऱ्याला विचारलं, मालक, गेल्या 15 दिवसापासून माझ्याकडे एवढी चिल्लर होती, 1-2 आंबे आले असते, पण मी पण नाही खर्च केले. तुमच्याकडे तर नव्हते, जेवढं असेल तेवढं तुम्ही घरात ठेवता गाडग्यात. तुमच्याकडे काय दिवसभर कामाला निघून जाता. पण मालक, हा 100-200 रुपये खर्च कशा करता केला. भिंतीच्या आश्रय घेऊन बसलेला नवरा टप 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 बायकोने विचारल्यावर डोळ्यातलं पाणी खाली पडत होतं. मालक, माफ करा, मी केलेल्या प्रश्नामुळे जर तुम्हाला रडू येत असेल तर माझा प्रश्न वापस नाही. लक्ष्मी, गेल्या 15 दिवसापासून लेकरांना साधी कैरी सुद्धा देऊ शकलो नाही, पण आज 200 रुपयाचा खर्च केलाय. याचं कारण आहे, आपल्या पोरीच्या लग्नाला त्यांनी 20,000 रुपये उसने दिलते आणि अजून त्यांचे फिटले नाहीत. याच्याकरता गावात आल्यावर आदर करावा लागला. गावात आलं, याला ऋण म्हणतात. ऋण म्हणतात. ऋण उसने का असं, पण ते ऋण आहे, फिटले नाही. व्यवहारातला दृष्टांत सांगतोय. इतकी नम्रता. असं ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी. कितीतरी पुरावे मांडता येतील तुमच्या पुढे, कितीतरी. मी त्या दिवशी एक कडेठाणला पुरावा सांगितला होता. काही अशी कामं आहेत की ती कामं केल्यावर देवाच्या डोक्यावर कर्ज होते. देवाच्या डोक्यावर. एखाद्या तरुणानं एखाद्या मुलीला जर तो तरुण त्रास देत असेल आणि दुसऱ्या तरुणानं जर त्याला ताडून त्या मुलीला संरक्षण केलं असेल तर 1,00,000 सत्य केल्याचं पुण्य त्या तरुणाला प्राप्त होते. 1,00,000 सत्य. तिच्या आबरूवर आलेलं संकट ज्या तरुणानं जर झेललं असेल तर 1,00,000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पुरावा सांगतो तुम्हाला, पुरावा. कधीच मनच बळीणार नाही. आधाराच्या व्यतिरिक्त बोलणं. कीर्तनकारात संप्रदायातल्या वक्त्यानं गाईचं मांस खाल्ले. आधार वाचोनी आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. त्रेतायुगात एक श्रीमंत माणूस एका पवित्र स्त्रीचं हरण करू लागला. पवित्र स्त्रीचं पुरावा पुढचा देणार आहे, पण ओझरता एक बारीकसा देऊन टाकतो. एक श्रीमंत व्यक्ती ज्याचं गाव सोन्याचं आहे, ज्याच्या गावाचं एक भितार 269 किलोमीटर लांबीचं आहे, ते सगळं सोन्याचं आहे. बाकीचं काय मोजायला मी काय तिथला सरपंच थोडाच होतो का, सोसायटीचा मेंबर थोडाच होतो का, त्या पंचायत समितीचा अध्यक्ष तिथला थोडाच होतो का, जिल्हा परिषदचा सदस्य थोडाच होतो का, त्या भागात तिथला काय आमदार थोडाच होतो रावणाच्या नगरीतला मी. एवढ्या श्रीमंत बुद्धिवादी माणसानं, रावण फार बुद्धिवादी होता, पण वारकरी संप्रदायाला न सहन होणारं काम एक चुकीचं केलं. सीताई साहेबाचं हरण केलं महाराज. आणि जगाच्या मालकिनीचं हरण रावण
एकच गोष्ट रावणाची चुकली. रावण भगव्या कपड्यावर हरण करीत होता. विवेक संपन्न एक पाखरू होतं, त्या पाखराचं नाव होतं जटायू. मला वाटतंय हा जटायू कोण होता याचा सुद्धा पुरावा पैठणच्या मालकानंच दिलाय. मिगा कश्यपाचा नातू मिरे मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातो मिरे कश्यपाचा नातू. महर्षी कश्यपांचा नातू येतो. जटायू त्याचं नाव आहे. अरुण आणि गरुड या दोघांपैकी एकाचा पुत्र आहे. अरुणाचा. विवेक संपन्न पाखरू रावणाला ताडण केली. जाऊ द्या, रावण जितका विद्वान होता तितकाच काही पटीनं त्याच्यात कपट सुद्धा होतं. आणि मग त्याचे पंख तुटले गेले आणि तो खाली पडला. महाराज विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूवरचं संकट दूर केलं. इतक्या पुण्याईनं पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर कर्ज झालं. तो संती केला ऋणी. त्या दिवसाचा पुरावा नव्हता सांगायचा, आठवलं म्हणून सांगतो, पुढे जाणार आहे. तर या कर्जामुळं हा जटायूचा पूर्ण अंत्यविधी जगाच्या मालकानं केला. पूर्ण जगाच्या मालकाने केला. जगाच्या मालकाने केला. मला सांगा, एखाद्या माणसाला जर कोणीच नसेल तर त्याचं गाडगं कोणी धरायचं? धरत नाहीत माणसं, धरत नाही. गावातली लोक उचलताना पेटून देते जय देव. तुम्हाला तो गोदावरी जवळच आहे, तिथंच पेटीनं तिथंच ढकलणं करीत नाही. दुसऱ्यासाठी गाडगं धरीन कोणी? 3 दिवसाचा तर्पणविधी केला जटायूसाठी. स्वतः भडाग्नी दिला. भडाग्नी नावाचा एक अग्नी. मशानी नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे. मालकांचा पुरावा आहे. नैवम गिरगावकर लिखितम. 3 दिवसाचा तर्पणविधी स्वतः मनोनी नाचे मागे मागे. पण पुढे सांगतोय चला. महाराज स्वर्गातलं अमृत शुद्ध केल्याची ताकद रामकृष्ण नामाच्या बळावर हे कर्ज चोखो भरायचं विश्वाच्या मालकाच्या डोक्यावर होतं. याच्याकरता कसा नाचलाय पुढे ऐका. विठाला विठाला भिकारी जरी आला तर पैठणला नाथ बाबाच्या वाड्यात सोन्याच्या ताटात जेवत होता. भिकारी भिकारी जरी आला तर नाव न सांगता राहिलेला जगाचा पाप. पाणी भरता भरता घाम आला की सोहळ्यात केलेल्या स्वयंपाकातला भात, तूप आणि दूध आईसाहेब मालक पूजा करीत असताना श्रीखंड्याला खाऊ घालीत होत्या. हा भाव, हे लौकिक, हा परमार्थ, हे गोडवा, हे भक्तीचं रहस्य विटेवरच्या मालकाला असं फार सहन होत नव्हता. म्हणून दत्त चोपदारी करीत असे. 36 वर्ष दार सांभाळलं. लुगडी धुतली, पितांबर धुतली, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे धुतारी. हे काम केलं. नाचणं 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 नाचणं. ऐका पुढे. ज्या चोखोबराच्या कृपेने स्वर्गातली अमर जे होतात त्यांच्यावरचं एवढं भयानक आलेलं प्रचंड ते संकट चोखोबरायांनी दूर करावा. हे सगळ्या देवावर कर्ज आहे. सगळ्या देवावर. बरं, अमृत शुद्ध केलंय. आल्याची कत्तर, कोल्याची शेपूट कातर असे काय मंत्र म्हणून केले का? एखादा गंडा बांधलाय का? दोरी बांधली का? अंगारा लावलाय का? हा, मसुबाला हाल्या कापला का? पिराला बोकड्या कापला का? मरी आईला कोंबडं कापलं का? नाही नाही. फक्त रामकृष्ण नामाच्या ताकदीवर. कारण हे 18 लोक ह्या बेंदाड्या देवाला विचारितच नव्हते. शेंदरी हेंदारी दैवात कोणाची मुठी मुठे खेळते आपल्या पोटाची रडते मागतीची ते अवदान. शेंदरी हेंदारी दैवात कोणाची मुठी मुठे खेळते आपल्या पोटाची रडते मागतीची ते अवदान.
भंगाऱ्या देवाय पुढे वाकायचं नाही. भंगाऱ्या शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केली. मला सांगा कोपऱ्यातले महाराज जे देव पोटासाठी भीक मागायले ते आपलं काय भलं करते? काय भलं करते मला सांगा ना. समर्थ देवाच्या पाया पडा, समर्थ जगदंबेच्या पाया पडा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, तुकोबा आहे, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सकुबाई हे समर्थ देवाचे उपासक आहेत. एक जणाची तर वाघिणी येली होती. वाघिणी येली, ती येलेली वाघीण जंगलात गेली आणि तिनं पुन्हा 5-6 वाघिणी आणल्या आणि त्या बी येल्या. दृष्टांतात येत असत्यात. हो, येलेल्या कुत्रीच्या जवळ जाता येत नाही तर वाघिणीच्या जवळ जाता येतं. येल्या तुम्ही मस्त ऐकायला उगे आपले 7-8 वाघिणी जाणल्या. आता 7-8 वाघिणीचं दूध 20 लिटर निघू लागलं. निघत असतं दृष्टांतात. मग 7-8 वाघिणीचं 20 लिटर दूध निघल्यावर त्याच्यात चपात्या पोळ्या चुरून खावा का नाही? तरी एक शेळीन बोकड्या पाळलाच. तर मी म्हणलं 20 लिटर दूध वाघिणीचं निघलं हे कशाला? नाही म्हणले बाब्याला ऊन लागल्यावर शेळीचं दूध कानात टाकायचं, बोकड्याच कानात घालू बाब्या तो. हो, वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबा तुकोबारायचा संप्रदाय म्हणजे अमृताला लाजविल असा संप्रदाय. मरी आई आली आखाड महिन्यातली की चालले ढवळे लिंब घेऊन. आणि ह्याच पुन्हा एकादशीला बालाजीच्या पाया पडायला. आणि ह्याच मरी आईला ढवळे लिंब घेऊन. बालाजीच्या का गोळ्या संपल्यात का तुम्हाला पावायला? हा नाही, ऊस 14-14 कांड्यावर आणायचा का देऊ? हा, एकादशीला त्याचं दर्शन घ्यायचं आणि आखाड्यात मरी आईला ढवळे लिंब व्हायचे. तो कसा ऊस वाढू देईन? 32 कांड्यावर कसा जाऊ देईन तो? है का नाही? वा 2 दोरीचे टोक धरले की गाव गवसत नसते. कोणतं एक धराव. माणसाचं काम झालं बेलनेवानी, मधात खापक्यान कडीला बारीक. उगाच रेटा द्यायला ते उगाच रेटा. तू फक्त उंडा पातळ करायच्याच काम आहेस, बाकी नाही काय. याशी नाही इथंच नास्ती परण लभ्यते. हेही नाही तेही नाही. माणूस म्हणले 2 डगरीवर हात ठेवला की दोही पेवावरी ठेवला हात, होया अपघात शरीरात, होया अपघात शरीरात. दोही पेवावरी ठेवला हात, होया अपघात शरीरात, होया अपघात शरीरात. त्याच्यामुळं गाडीत बसू द्या वाटतं बापू तुम्हाला. नाही काय करायचं, टायर घासायचे काम येऊन नुसता उताडा. विठाला विठाला तेव्हा संप्रदायातल्या वारकऱ्यांनी दिलेलं प्रमाण पोषक म्हणजे कीर्तनकार रस्त्यानं चालला याची खून आहे. याची खून आहे. त्याची गाडी सरळ चालली याची खून आहे. ती मर्यादा आहे. ती लोक असतात. कीर्तनकार हा स्वतंत्र नाही. या भजनी मंडळी आणि वारकरी, आता एक नवीन शब्द निघलाय गुणीजन. येतो ते बी आता कधी कधी काय होतं माहितीये का? जी बी इतकी चाहटळे, किती चाहटळे सांगू का तुम्हाला. आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती ह्या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं. त्यांच्या पश्चात त्यांच्या सुपुत्रांनी ते काम केलं. तरी पण ही पांचट जी पहिल्याच नावा जाती. कीर्तनकार असू, भागवतकार असू, महाराज कोणी असू. मी पण एका गावात आता काल परवाच्या का पत्रिकेवर दोष काढला, तिथं नाव पहिलंच होतं. जिल्हा पहिलं नाव, पहिलं नाव होतंय. चुकतंय. आम्ही पण कधी कधी इतरं का आमची गाडी आली म्हणजे किती पांचट आहे. पहिल्यावर जाती का नाही वळण, पडिले वळण. असं होतंय. हा दोष नाही म्हणायचा, हे मागचं वळण आहे. मागचं होतंय एखाद्या वेळेस. असो
काय सांगू लागलो? क्या बात आहे. वा 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 वा. 2 डगरीवर दोन्ही पेवावर हात ठेवला. मग कसं वर आहे का नाही? कोणतीच ती पेवाच्या कडीच्या भागाला काय म्हणते सांगता येते? लागते त्याला लय माग जावं लागते. विठाला विठाला पेवातल्या बुडातल्या जेवारीला काय म्हणते? जुन्याने सांगायचं नाही. बुडातली जेवारी, बुडातली. सगळं पेव संपत आल्यावर बुडात जेवारी राहते. पेव बुड. विठाला विठाला विठाला. काय झालं माहितीये का? आपलं विसरून गेले सगळे, विसरून गेले. माय नावातली ताकद सांगू तुम्हाला. माय 500 एकरवाली बाई सुद्धा माय म्हणल्यावर भाकरवाडी ती. माय भूक लागली गरीबाला आणि 5 एकरवालीलाच म्हणायचं मम्मी. 3 जर पप्याच्या बापाला नाही बोलून जो भिकारी हाणला तर मला बाळ्या म्हणू नका. लाल होस तर भिकारी मम्मी म्हणतो हे रे मेल्या मला पानछटा. माय म्हणल्या. माय बाजूला सरका बरं, बाई बाजूला सरका बरं, ताई बाजूला सरका बरं. काय शब्दात ताकद आहे. ताई, माय, बाई, काय शब्द आहेत आपले. आपलं नाही आवडत. असं चांगलं पचण्यासाठी ताकद लागत असते. एक जण आमचा पाहुणा म्हणला तुम्ही लय तूप हानिता. आता म्हणलोच नाही ते. तुम्ही लय तूप हानिता. ना मला तर काय असतं देवीचं तेल देवीला आणि भोत्याला घाईला सारं बाहेरच असते. कोणाची मसडी येली तर दूध आम्हाला, दही आम्हाला, ताक आम्हाला, काही असतं. काय देतात लोक काही काय ताण आहे त्यांना. मग आमची इथं 2-3 किलो सासलं. मी त्याला बोललं पुरणपोळ्या केल्या आणि पप्याच माईल सांगितलं ते गुळवणी वगैरे काही करूच नको, आळवणी करू नको, तुपच वाढत. पप्याच माय म्हणजे माझी मंडळी. हो मी तिला म्हणलं हो तुम्ही पुन्हा विचार करायचा आहे पप्याच माय कोणाला म्हणलं. उगं फुकटच घाण नाही इतक्या गारव्यात. म्हणलं नुसतं तूप वाढ. त्यानं 3 वाट्या तूप खाल्लं. दोन दिवस आमच्या कापसातच फिरत होता. पलीकडून बोरला होता आणि बोरला पाणी होतं आणि दांडोनी पाणी चाललं होतं. म्हणलं कापूस सोडा ना. ते म्हणला किती बऱ्या डबा भरून घ्या. त्याला सांगितलं तूप पचिण्यासाठी जठराग्नी तितक्या ताकदीचा लागतोय. तू रोज आमचं इचकी तू रे सुंबळ्या. हा तुम्ही लय तूप खाता. तो एकाच दिवशी खाल्लं तर तू इतकी फजिती. आम्ही महाराष्ट्रातलं खालो तर आमचा विचार कर ना जर सांग. विठाला आपलं पाच जा आपलं दुसऱ्याचं नको. चला वरी पाऊस पडला एकदा म्हणून नाचे मागे मागे शेवटचा पुरावा. रुंत सांगितलं तुम्हाला कसा नाचतोय बघा. नाचणे म्हणजे घुंगरं बांधून नाही. त्या घरची पडलेली सगळी कामं करणं. नाथांच्या घरची सगळी कामं करायची. सगळी कामं. अहो जो अंगावर थुकला होता का त्याला गावरान तूप नेऊन द्यायचं काम सुद्धा श्रीखंड्यानेच केलं. गावबा जी तूप घेऊन या. गावबा काका गेले काकींना आवाज दिला. काकी गिरिजा काकी. काय गावबा मालकांनी तूप सांगितलंय. आता त्या नाथांच्या धर्मपत्नी होत्या. त्याने तूप असं वाटीत थोडं दिलं असेल. कळशीत भरून दिली. हो कळशीत भरून. शेजारीनं आमच्या इथे आली. म्हणलं काय काकू काय नाही. पप्याच बाप कधीच पित नाही ना आज पिऊन आलेत. आणि मला वाटलं त्याच्या तोंडाची चव गेली म्हणून जरशे भज्याचा घाणाच काढून द्यावा. पाहती काकी बी अशी चांगल्या पुरात पाय बांधून टाकायच्याच कामी होती ती. आणि मग आमच्याकडं भज्याचं पीठच नव्हतं. तुमच्याकडे आले. आमच्या घरच्या म्हणलं दिला पीठ दी. तर घरच्यानं पिठाच्या डब्यात वाटी खूप सुन द्यावा ना. हां ती गिरगावकराची बायको तिनं उधळून दिलं. एवढं नका. हे मी तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं. हे तुमचं दळायलो याचं ध्यान ठेवा. विठाला विठाला विठाला. काय सांगत होत. पाऊस पडावरी. पंढरपुरात वारकरी बुवा थेंब नाही.
एक थेंब पावसाचा नाही. आणि पंढरपुरातली घरं कमरा इतकली पाण्यात गेली, कमरा इतकली पाण्यात गेली. माणसं जीव मुठीत धरून निघाली. विठाला विठाला विठाला. कालच डॉक्टर हुशे साहेबांनी सलाईन लावले होते. आज मग अशी 4 वाजता ती सुई उपशिलीन इकडे आलो. त्यांनी काल कृपा केली शरीरावर म्हणून आज बोलता आले. कालच गेलतो बापू जालना हॉस्पिटलला, कृपा करतेत माझ्यावरती म्हणून आजचं कीर्तन. दांडी नसती मारली पण बऱ्यापैकी आज कीर्तनात बोलता आलंय. ते त्यांनी शरीरावर चर्या केली हुशे साहेबांनी म्हणून इतकं गोड, म्हणजे मला बरं वाटेल असं बोलायला. करी काठाची काही जनावरं मृत्यू पावली, वढायचं काम चोखोबरायकडे होतं. म्हणून नाचे मागे मागे शेवटचा पुरावा. 7 मिनिटं टाइम राहिला बापू. चोखोबरायकडे ते काम आलं, हे गुरं नेऊन टाका. बिदरचा बादशाह जवळ होता, त्याच्याकडे फरमान गेलं. त्याचा वाच होता त्या प्रांतावर, त्या परिसरातला प्रांतीय राजा होता तो. त्यांनी फरमान सोडलं 3 दिवसाच्या आत सगळी जनावरं बाहेर गेली पाहिजे, अन्यथा 3 दिवसाच्या नंतर जनावरांची दुर्गंधी सुटेल, गावात रोगराई पसरेल. गुरु वाढायचं काम चोखोबरायकडे होतं. 3 चाकाचा गाडा होता, रस्ती आताच्या सारखी नव्हती. आता पण पंढरपुरात नगर प्रदक्षिणा करताना लय टोचती ओ खडी, लय खडी टोचती. का ढवळ्या कपड्यावाल्याला पंढरपूर दिसत नसेल देवा? का दिसत नसेल? का दिसत नसेल? ढवळ्या कपड्यावाल्यानं पंढरपुरातले रस्ते काचासारखे करावा. निष्ठावंत वारकऱ्याला नगर प्रदक्षिणा करत असताना एक खडा टोचू नये असं करावा. या ढवळ्या कपड्यावाल्याला खुर्चीची वेल्डिंग करीन देव, वेल्डिंग. मरेपर्यंत त्यांना खुर्ची देईल, मरेपर्यंत. तिथले रस्ते चांगले करावा. पंढरपूरची वारी जवळ आली की कच फेकून देतेत. त्यातली त्यात जरासा पाऊस पडावा, पाय पुन्हा नरम होतेत आणि ती दगडाची कच इतकी टोचती, इतकी टोचती, सराटा तरी कमी दुखतो. आणि निष्ठावंत वारकरी पायात घालीत नाहीत. मग निष्ठावाल्याला काय, त्याला ते खाताना बुटं काढीन तर वारीत घालतात का? ते खाताना. आता लग्न मोठाल्याच्या लग्नानं उभ्यान जेवायलेत, जेवणच का उभ्यानं, पण बुटाडं काढीनत. म्हणणार बुटा तुम्हाला माहिती आहे का, शासनानं कायदा काढाय, द्रोण बंद केलेत. हे बुटं कामी येतील, एकात वरण घेतील, एकात भाजी घेतील. इतके पांचट लोक, त्याला काय निष्ठावंत लोकांना त्याचं मरण असतंय. अहो नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय हे पाणी पित नाहीत, अशी काही निष्ठावंत वारकरी आहेत. तर त्यावेळेला काय परिस्थिती असेल, 700 वर्षापूर्वी काय असेल पंढरपूर. आणि तशा परिस्थितीत 3 चाकाच्या गाड्यावर ही मृत्यू पावलेली जनावरं न्यायची, जनावरं न्यायची. मालकाला हुडकीला एका गल्लीत पाहिलं, 5-50 जनावरं न्यायची राहिली होती. उतरेश्वर बापू बाईसाहेब आल्या. एका गाडग्यामध्ये ताक होतं, त्याच्यात एक शिळी भाकरी एका बाईनं दिली ती, त्याच्यात ती टाकलेली होती. ताक आणि भाकरी हलून हलून त्याचं द्रावण तयार झालं. आणि मालकापुढं गाडगं टेकलं. मालक, एवढी जनावरं वढायचीत, घ्या इतकं. चंद्रभागेकडे पळ काढा, हातपाय धुतले, वापस आले. गाडग्याला प्रणाम केला. गाडगं कळसाला दाखिलं. मंदिरात जाता येत नव्हतं ना, कळसाला दाखिलं. देवा, भुकेच्या वेळेला देतोस रे. आणि त्याचं चिंतन करीत करीत ते गाडग्यातलं ताक आणि ते एका भाकरीचं द्रावण पिऊन टाकलं. राम कृष्ण हरीचा संस्कारा सोडायला सांगितलं. सोयरा, इतके जनावर ओढतो मी आता. बाईने विचार केला, आपले मालक गेल्या 2 दिवसापासून जनावर ओढते, 3रा दिवस आहे. आज जर जनावर नाही झाली तर बादशाचं फरमान सुटलंय, काय होईल काय सांगता येत नाही. बाईनं 2 जनावर ओढीपर्यंत मालकाची तळमळ पाहिली. 100-200 जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकली होती. बाईच्या लक्षात आला पण मालकाला मदत करावा. गाडी वाढायला 2 दोऱ्या होत्या. एक दोरी चोखोबारायच्या या खांद्याला असायची, दुसरी दोरी या खांद्याला असायची. आणि चोखोबाराय ती दोरीनं गाडा वाढायचे. थकून गेले चोखोबाराय, थकून गेले. सोयराबाईनं सांगितलं, मालक मी मदत करते.
सोयराबाईने एक दोरी स्वतःच्या खांद्याला अडकिली, दुसरी मालकाच्या खांद्याला अडकिली. एक दोन जनावर नेऊन टाकले, पण लागलीच. स्त्रीची त्वचा होती. चोखोबरायला घट्टे पडलेले होते, पण ही नवीन जनावर ओढीत होती माऊली. ती दोरी लागली, तिथं कापल्या गेली, त्वचा कापल्या गेली, भळाभळा रक्त वाहत होतं. सोयरा, राहू दे तू. नाही मालक, हा खांदा चांगला आहे. खांदे बदल केली, या खांद्यात दोरी अडकली. 4-2 जनावरं वाढ्याच्या नंतर ती दोरी काचल्या गेली, घासल्या गेली, त्याच्यातून रक्त वाहत होतं. चोखोबरायने सांगितलं, सोयरा आता नाही जमत. ऐका मालक, एक दोरी तुमच्या हातात धरा, एक दोरी माझ्या हातात धरा. 2-3 जनावरं वळड्या गेली, दोरी बोटाला काचल्या गेली, हात बदलला. 2-3 जनावरं गेल्यावर हाही हात काचल्या गेला. आता दोरी बांधायची कुठं? दोन्ही खांदे काचलेत, दोन्ही हात काचलेत. चोखोबरायनं सांगितलं, सोयरा पर्याय आहे. तू जर मदत केली सोयरा, तर ही सगळी जनावरं दिवस माळवायच्या आत कडेला जातात. पर्याय आहे ग सोयरा, आहे पर्याय. काय पर्याय मालक? एक दोरी माझ्या कमरेला बांधतो, दुसरी दोरी तुझ्या कमरेला बांधू. मालक, हळदीचा डाग अंगावरचा धुतला त्या दिवसपासून तुम्हाला विटेवरचा मालक समजते. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. ज्या दिवशी हळदीच्या अंगावरचं पाणी धुतल्या गेलं, त्या दिवसपासून तुम्हाला विटेवरचा मालक समजते, कपाळाचा धनी समजते, जीवाचा मालक समजते. तुमच्या शब्दाला मालक तडा नाही जाऊ देणार मी. पण मालक, कमरेला दोर नाही बांधता येणार. का ग? का 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 जेवली नाहीस? सगळं मला आणून दिलंस? नाही मालक, जेवली मी. ताकद आहे माझ्या अंगात, पण कमरेला दोरी बांधता येत नाही. का ग? जेवलीस, ताकद आहे. आतापर्यंत खांदे कापूस तर ओढलंस, बोटाला काचण्या पडूस तर ओढलंस, कमरेला बांधायला काय हरकत आहे? ऐका मालक, 4.5 महिन्याचा बाळ पोटात आहे. जीवाची पर्वा नाही करणार मालक, तुमच्या पुढे जीवाची पर्वा नाही करणार मालक. पण पोटातलं निष्पाप आहे, निष्पाप आहे, त्याला तिळा इतकं सुद्धा पाप नाही. आणि ही जर दोरी बांधली तर वजनदार जनावराच्या तड्याने पोटातलं बाळ मरू शकते. बाल हत्येचं पाप मला लागू शकते. मालक, काय करू सांगा? तुम्ही जर हो म्हणत असाल तर कमरेला दोरी बांधते. नको सोयरा, नको नको नको, बस तू. रिकामं गाडगं घेऊन घरी गेले. चोखोबरायनी गडबडीत जनावर एक एक करीत नेऊन टाकू लागले. बघता बघता 7, 8, 9 वाजले. अंधार पडला. बादशाचा गुमास्ता आला. चोखा, जी सरकार, जी मायबाप, ही 15 जनावर आज रात्री दिसली नाही पाहिजे. जी सरकार, जी मालक, जी जी जी. बघता बघता 4-5 जनावर कडेला गेली. 5-10 जनावर राहिली. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय. 5-10 जनावर राहिली. गडबडीत जनावर जावं म्हणून त्या गाड्यावर 2 मोठी जनावर बांधल्या गेली. टाकून देणारी दुसरी लोक होती. ओढायचं काम चोखोबरायकडे होतं. चोखोबरायनी स्वतःच्या कमरेला दोड वाढा ओढीत 100, 150, 200 फुटापर्यंत गाडा नेला. एकूळ झालेला जीव धाड दिशी तोंड घशी पडला. तोंडाला खरचटला असेल. विठेवरच्या मालकाची शेजारती चालू होती. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती चालू होती. अशा वेळेला भगवंत त्या आरतीतून खाली उतरले.
चोखोबरायच्या कमरेला बांधलेला दोर सोडून घेतला. मूर्छेला येऊन पडलेली चोखोबराय होती. दोर सोडला. हलगत चोखोबरायला त्या अंधारात उचललं. अंगावरच्या हजारो सूर्याचं तेज ज्या पितांबरात आहे, कोट्यावधी चंद्राचं कोट्यावधी सूर्याचं तेज ज्या पितांबरात आहे, ज्या मुखात आहे, ज्या चेहऱ्यात आहे, त्या अंगावरच्या वस्त्रानं चोखोबरायचं तोंड पुसलं, हातपाय पुसली. तसेच एका झाडाला टेकन देऊन चोखोबराय बसवले मूर्छित अवस्थेत. आणि जगाच्या मालकाने ती सगळी जनावर स्वतः ओढली. एक पुरावा आहे. नरहरी सोनारा घड कुंको लागे, चोखा मेरा संगे, चोखा मेरा संगे. नरहरी सोनारा घड कुंको लागे, चोखा मेरा नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळा सवे किंवा संगे डोरे ओढी. सगळी जनावर ओढून टाकली. गाडा जाग्यावर आणून ठेवला आणि चोखोबराय गाड्यापाशी ठेवले. लांब गेलेल कृपा कटाक्ष पाहिल्याबरोबर मूर्छना गेली. चोखोबराय पाहतात सगळी जनावर गेली. मी तर तोंड घशी पडलो होतो, कळत नव्हतं, काही कळत नव्हतं. 5 सिद्धांत आहेत, त्याच्यातला एक सांगतो. एक नरहरी सोनाराच्या बाबतीत एक घडलेला पुरावा एका कीर्तनात बोलून गेलो, हा सांगतोय. नामदेवराय विटेवरच्या मालकाच्या सकाळच्या आरतीला जायचे. त्या आरतीला काशीतले मालक नामदेवरायाला मांडीपाशी बसवायचे. देवाच्या अंगावर दही दूध टाकल्याच्या नंतर देव थरथर करत होता. नामदेवराय जवळ आले, पुजाऱ्यांना बाजूला केलं, देवाला विचारलं, देवा थरथर का कापता आपण? काही नाही नामदेवा, काही नाही. देवा मी बघू शकतो तुमचं अंग? पितांबर खाली लोटला. ब्रह्मांडाच्या मालकाच्या कबरेला दोऱ्या घासलेल्या होत्या. दोऱ्याची ओढ होती, दोऱ्याची लाल दोऱ्या घासलेल्या होत्या. नामदेवरायाने विचारलं, प्रभू काय केलं तुम्ही? काही नाही नामदेवा, माझ्या चोखोबरायला बादशाचं फरमान होतं, ती जनावरं ओढणं शक्य नव्हती नामदेवा, याच्याकरता मी माझ्या कबरेला दोर बांधला, ती वळली. दृष्टांत संपला सज्जनांनो. या चोखोबरायांनी भक्तीच्या बळावर स्वर्गातला अमृत शुद्ध करावा. रामकृष्ण नामाच्या ताकदीवर अमृत शुद्ध करावा. हे कर्ज आणि ते फेडण्यासाठी ही गुरु वडले. मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया. मनोनी नाचे मागे 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 मागे, मनोनी नाचे मागे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे मागे.
एकनाथ सदनी हरीने पाणी वाहिले, हाही नाचलाय. मीराबाई जनाबाईला नाहू घालीत होता, हाही नाचलाय. चोखोबराय सोबत गुरे ओरडे, हेही नाचला. सावता महाराजाला खुरपू लागला, हेही नाचलाय. नरहरी आमच्या रविदास महाराजाला चांबडं रंगू लागला, हेही नाचला. कबीराला सेलाईनू लागला, हेही नाचला. कितीतरी पुरावे देता येतील. मनोनी नाचे मागे मागे. आदरणीय हरिभक्तीपरायण अंकुश महाराज जुनं व्यक्तिमत्व आहे. गोडसा पुरावा दिला, अंगावर काटे येतील असा पुरावा मगाशी. गोड सुंदर. महाराज तुम्हाला मनपूर्वक प्रणाम करतो. तुमच्या बाजूचे पलीकडचे आदरणीय कार्तिक महाराज असतील, महाराजांच्या अलीकडचे गणेश महाराज असतील, तुम्ही रुमालावाले दादा छत्रपती महाराज असताल, तुम्ही केशव महाराज तांगडे असतील, गिरजे महाराज असतील, माने महाराज असतील ज्यांनी चाल म्हटली गोड गोड, गणेश महाराज असतील, उत्तरेश्वर बापू वांगीकर असतील, हरिभक्तीपरायण शिवनाथ महाराज असतील. वाटान तुम्ही ध्यान करत होता ते हेच महाराज आहेत का? शिवनाथ महाराज असतील. आणि आमचे खैरमोडे महाराज षष्टीला यांच्या फळावर मी कीर्तनाला असतो संध्याकाळी. याही वर्षी येतो, काय ताण नाही. तुमच्या संस्थेचे विद्यार्थी असतील, तुमच्या बाजूचे महाराज मला वाटते तुमच्याच सोबतचे आहेत ते हरिभक्तीपरायण आदरणीय तुम्ही काका खामपिंपरी. वा तुम्ही पण काका, तुम्हाला पण धन्यवाद. आमचे मृदंगाचार्य श्रावण महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद. गणेश महाराज असतील, दोन्ही चोपदार दादा, येणेकरी बाबा, मनपूर्वक तुम्हाला प्रणाम करतो. आजच्या कोजागृती पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून प्रदान करतो. तुमच्यासुद्धा मला भरभरून या पवित्र कोजागृती पौर्णिमेच्या शुभेच्छा यावा. आज जागून रामकृष्ण नामाचं चिंतन करावं. तसं अविरत जितका वेळ भेटेल संसारातून, मी प्रापंचिक आहे, जास्तीत जास्त वेळ मला नामस्मरणात भेटावा असा आशीर्वाद आजच्या कोजागृती पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही द्या. मी एक सुंदरसं काम हातात धरलं आहे, ते कामसुद्धा गोड माझ्याच्यानं सेवा घडावं. गाईचं काम, पैसे नाही, चिकार आहेत माझ्याकडं, फक्त ते खर्चायची सद्बुद्धी माझ्यात यावा गाईची सेवा करण्याची. आणि ते मी साचलेले ते हौदातलं पाणी जर नाही उडिलं चलचावळ येत असते, ते उडवायची ताकद माझ्यात यावी, ते आशीर्वाद तुम्ही द्यावा. सांभाळ शंभरीक गाई, असाही आशीर्वाद मला आजच्या कोजागृती पौर्णिमेच्या दिवशी द्या. साऊंडवाले तुम्ही आवाज छान दिला दादा, तुम्हाला सुद्धा प्रणाम. आजही तुझा कॅमेरा काय मला वाटतंय गर्जा महाराष्ट्र चांगलं चॅनल तुझं, छान घेत जा कीर्तन. अभंगाचं कडवं टाकी जा राजा, दुसरं नको टाकी जाऊ, कष्टात इंजेक्शन आणलं छान. तुम्हाला सुद्धा प्रणाम. एवढे मोठे उपस्थित समुदाय तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम करतो. श्री संपतराव अर्जुनराव जाधव असतील, श्री किशोर आसारामजी काळे असतील, श्री सोमनाथ भीमराव आहेर असतील, हे सद्भक्ताचे यजमान आहेत. त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. अधिष्ठान व्यंकटेश भगवंताचं दर्शन झालं. माझ्या पवित्र शांतीब्रह्म नाथबाबाच्या प्रांतात मला रामकृष्ण हरी म्हणण्याचा योग आला. माझं महत्भाग्य ही तुमच्या तिघांची दया आहे, म्हणून तुम्हा तिघांनाही द्यावे. तुम्ही ज्या क्षेत्रात पडताल त्या क्षेत्रात भगवंतानं तुम्हाला गरुडाची पंख देव. संपतराव असतील, किशोरराव असतील आणि सोमनाथराव असतील, तिघांना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असताल त्या क्षेत्रात तुम्हाला नाविन्य मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना, नाथांच्या चरणी प्रार्थना, माझ्या व्यंकटेशाच्या चरणी प्रार्थना, रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना, मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना, या पवित्र गोदावरी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. तिघांना यजमानांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम करतो. आता काय करा, विठोबा रुक्माई नंतर म्हणू, फक्त अर्धाच मिनिटं सगळ्यांना हातवरी करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. मला वाटते आज डायरीवर काय काय आपल्या लिहिलं, संत मीराबाईची जयंती.
संत साध्वी मीराबाईंची जयंती आज आहे वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषींची जयंती आज आहे. संत मीराबाईच्या चरणी साष्टांग प्रणिपात, संत महर्षी वाल्मिक देवांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. त्यांचाही आशीर्वाद आजच्या पवित्र तिथीला, त्यांचा जन्म मीराबाईला महर्षी वाल्मिकांना. सगळ्यांना आजचा प्रसाद जाग्यावर येणारे शेळ्यान मेंढ्या सुटल्यावानी करू नका. हो हो हो, कारण त्याला कळत नाही, ते शेंडेच हानीत असतात. असं करू नका. असं सगळं जाग्यावर तरुण इतके मोठे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांना जाग्यावर ते ग्लास येईल, मग ते तिथं बाहेर थांबतील. ते थोडंसं जेवढं वाढतील तेवढं घ्या. भरून घेतलं, तिच्या अंगावर साडं, हिची साडी भरिली, तिचं लुगडं भरिलं, असं येड्यावानी करू नका. हो, पावसाळ्यात कोठा गळका असावा, मधात म्हशी बांधलेल्या असावा. हो, आणि त्या शेण काढणाऱ्याला टोपलं फुटका असावा. त्यानं किती आंघोळी करू द्या, त्याचं शेणानंच अंग भरत. असं करू नका. याच्या पलीकडे किती बोलावं. आपण कीर्तनातल्या मावल्या आज विठोबा रघुमा